या गुड मॉर्निंग. टोकन ठेवा बस. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी रावरी, तालुका रावरी, जिल्हा अहिल्यानगर इथून आलो. बीडचा काय रेफरन्स आहे बरं तुमच्या याच्यामध्ये? सर माझं डोमासाहेब जे आहे ते बीडचे. माझं मूळ गाव जे आहे ते तालुका देवराई, जिल्हा बीड या ठिकाणी. बरं. बीडमध्ये आपल्याला सध्या सामाजिक तणाव दिसतोय बरोबर. कुठल्याही प्रादेशिक ठिकाणावर जे आहे एखादा सामाजिक तणाव निर्माण होतो, तिच्यातून जे आहे समाजावर नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात. सो कुठेही जे आहे सामाजिक तणाव निर्माण होऊ नये याच्यासाठी काय उपाययोजना सुचवाल बरं तुम्ही? सर पहिले म्हणजे जी उपाययोजना आपण सांगू शकतो ती म्हणजे की एक पोलीस प्रशासनाद्वारे एक चांगलं सर्वेलन्स आपण करू शकतो. तसंच पोलिसांमार्फत आपण काही नियम तयार करू शकतो नागरिकांसाठी वगैरे. तसेच काही लोकप्रतिनिधींच्या मार्फत आपण एक लोकांमध्ये जनजागृती देखील करू शकतो, जेणेकरून समाजात ते निर्माण होऊ नये. आजचं दिन विशेष काय बरं? सर आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. असिस्टंट कमिशनर फूड या पदाची काय कर्तव्य असतात बरं? सर असिस्टंट कमिशनर फूड या पदाचं पहिलं कर्तव्य म्हणजे टू इश्यू द लायसन्स और कॅन्सल द लायसन्स. तसंच फूड सेफ्टी ऑफिसर जे इन्स्पेक्शन किंवा जे कारवाई करत असतात त्यांचं रेकॉर्ड मेंटेन ठेवण्याचं काम देखील असिस्टंट कमिशनर फूड करत असतात. तसंच इम्प्रुव्हमेंट नोटीस इश्यू करायचं काम देखील असिस्टंट कमिशनर फूड करत असतात. मिस ब्रँडिंग आणि मिस लेबलिंग काय असतं बरं? सर मिस लेबलिंग हा एक मिस ब्रँडिंगचा एक सब टाईप आपण म्हणू शकतो. मिस ब्रँडिंग मध्ये जनरली आपण लेबलिंग वर बघतोय काही ठिकाणी नॅचरल किंवा काही ठिकाणी 100 मेड फ्रॉम 100% होल व्हीट ग्रेन असे काही लेबल केले असतात, त्याला आपण मिस ब्रँडिंग म्हणतो. आणि मिस लेबलिंग म्हणजे तोच एक सब टाईप आहे. त्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल आपण जर फूड प्रोडक्ट मध्ये जर आपण साखर जर ऍड करत असतो तरी आपण त्याला एक नॅचरल फ्रूट ज्यूस म्हणून कन्सिडर करतो, तर ते एक मिसलिडिंगचं एक एक्झाम्पल म्हणू शकतो. बरं, तुम्ही सांगितलं की होल व्हीट पासून बनलंय बाबा असे टॅग्स वगैरे असतात. हो. ब्राऊन ब्रेड नावाची कन्सेप्ट आहे बघा. हो सर. तुम्ही बघितलं असेल, खाल्ला पण असेल ब्राऊन ब्रेड. हो सर. बरोबर. मग आता हे होल व्हीट आणि जे आहे दुसरा काय इश्यू मग कशापासून बनतात बरं हे प्रोडक्ट? सर जनरली जे आपले कुकीज किंवा जे ब्रेड प्रोडक्ट असतात ते रिफाईंड व्हीट फ्लोअर पासून बनतात आणि ब्राऊन ब्रेड जे आहे ते जनरली होल व्हीट ग्रेन पासून बनतात. तर हा एक त्यातला एक मेजर डिफरन्स आहे दोन्ही मधला. बर, मला सांगा सध्या जे आहे च्यवनप्राशचा इश्यू आहे बघा, डाबर आणि पतंजली कोर्टामध्ये आहे. काय मॅटर आहे माहिती तुम्हाला? सर पतंजली या कंपनीनं एक मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट केली होती, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही जे प्रोडक्ट बनवतेच तेच 100% शुद्ध आणि चांगलं आहे, अशा प्रकारची एक जाहिरात केली होती, जे की एक मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंटचं उदाहरण आहे. या विरुद्ध डाबर या कंपनीनं दिल्ली हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. फूड टेक्नॉलॉजी मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन 2017 मध्ये झालेलं आहे. हो सर. बरोबर. तुम्ही कधी स्वतःचा स्टार्टअप वगैरे सुरू करायचा विचार नाही केला का, की फूड प्रोडक्ट्स वगैरे तुम्ही लॉन्च केले असते तुमचे? नाही सर, याबद्दल मी काही विचार नाही. बीटेक फूड टेक्नॉलॉजी मध्ये कोणकोणते विषय होते बरं तुम्हाला? सर बीटेक फूड टेक्नॉलॉजी मध्ये प्रिन्सिपल ऑफ फूड प्रिझर्वेशन, तसंच फूड ॲडिटिव्स, फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशन, तसंच फंडामेंटल्स ऑफ फूड मायक्रोबायोलॉजी आणि फूड इंजिनिअरिंगचे काही विषय होते. बरं, मला सांगा फूड सेफ्टीच्या संदर्भात कोणकोणत्या नवीन टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत? सर फूड सेफ्टीच्या बाबतीत नवीन टेक्नॉलॉजी म्हणायचं झालं तर जसं की 3D प्रिंटिंग वगैरे किंवा AIचा वापर करून देखील आपण HACCP ही एक सिस्टीम आहे ती अप्लाय करू शकतो प्रोडक्शन लाईन मध्ये. मला HPLC टेक्नॉलॉजी माहिती? हो सर.
काय यूज आहे बरं या टेक्नॉलॉजी? सर ही एक हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी एक प्रकार आहे क्रोमॅटोग्राफीचा, ज्यामध्ये आपण फूडमधले जे मायक्रो सबस्टन्सेस असतात ते आपण डिफरन्शिएट करू शकतो डिपेंडिंग अपॉन देअर डेन्सिटी ऑर देअर म्हणजे त्यांचं जे आयनायझेशन असेल त्याच्यावर डिपेंड आपण त्यांचं सेग्रिगेशन करू शकतो. ओके. इंडियामध्ये बघा बरेचसे मेगा फूड पार्क्स आहेत. हो सर. काय वैशिष्ट्य असतं बरं यांचं? सर मेगा फूड पार्क हे प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत सुरू केलेला एक उपक्रम होता, ज्या अंतर्गत जे प्रोसेसिंग युनिट स्थापन केले जातात त्यांना काही सवलती दिल्या जातात, जसं की एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, त्यांना काही टॅक्स डिडक्शन देखील दिलं जातं जेणेकरून ते चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट वगैरे करू शकतात. ओके. मला सांगा एक्सपायरी डेट जी असते कोणत्या क्रायटेरियावरती बेस्ट असते? सर एक्सपायरी डेट जी असते ती जनरली शेल्फ लाईफवर डिपेंड असते की फूड प्रोडक्टची शेल्फ लाईफ काय आहे त्यावर डिसाईड केली जाते. लिक्विड फूड आणि सॉलिड फूड यांना जर आपण कम्पेअर केलं तर कोणत्या टाईपच्या फूड्सची शेल्फ लाईफ अधिक असते बरं? सर जनरली सॉलिड फूडची शेल्फ लाईफ जास्त असते, कारण त्यामध्ये मॉइश्चर कंटेंट हे कमी असतं, त्यामुळे मायक्रोबियल ग्रोथ वगैरे होण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात ॲज कम्पेअर टू लिक्विड फूड. ज्या फूडमध्ये वॉटर कंटेंट लेस दॅन 1% असेल अशा फूड्सला काय म्हटलं जातं? जनरली ज्या फूड प्रोडक्टमध्ये 1% पेक्षा कमी मॉइश्चर कंटेंट असतं त्याला आपण जनरली ड्राईड फूड म्हणून कन्सिडर करतो किंवा डिहायड्रेटेड फूड म्हणून देखील कन्सिडर करतो. बरं. तुमच्या हॉबीज आहेत का ते? हो सर. सांगा. मला फुटबॉल बघायला आवडतं सर. ओके. फुटबॉल. इंडियामध्ये कोणते क्लब्स फेवरेट आहेत बरं तुमचे? सर इंडियामध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेड नावाचा एक फुटबॉल क्लब आहे आणि मोहन बागान एक फुटबॉल क्लब आहे कोलकाता बेस, तो माझा एक. काय वैशिष्ट्य बरं या क्लबचं, काय आवडतं तुम्हाला? सर हा एक भारताच्या म्हणजे फुटबॉल इतिहासातला सर्वात जुना फुटबॉल क्लब आहे, ज्याची स्थापना 1888 रोजी झाली होती. त्यामुळं आणि एक कोलकाता डर्बी म्हणून देखील प्रसिद्ध आहे, त्यामुळे देखील मला तो फुटबॉल क्लब. आणि इंटरनॅशनल विचार केला तर कोणते क्लब्स आवडतात? सर इंटरनॅशनल जर विचार केला तर माझा आवडता फुटबॉल क्लब बार्सिलोना आहे. ओके. तुमच्या फॅमिली बद्दल सांगा बरं. सर माझा जन्म रावली येथे झाला. मी माझ्या आजीसोबत राहतो. मला 2 भाऊ आहेत. मोठा भाऊ तलाठी आहे आणि आणखी एक भाऊ आहे, तो सध्या शॉर्ट फिल्म्स मध्ये काम करतो. तुम्ही 17 मध्ये पासआउट झालात? हो सर. बरोबर. जवळपास आता 8 वर्ष झाली. बरोबर. जर हे पद तुम्हाला नाही मिळालं तर मग त्या केसमध्ये तुम्ही काय कराल बरं? कोर्स ऑफ ऍक्शन काय असेल? सर जर हे पद जर नाही मिळालं तर माझा प्लॅन बी आहे, जसं म्हणजे जो मी सध्या त्याबद्दल विचार करतोय तो आहे की इंटरनल ऑडिटर म्हणून काम करायचं. यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस इंडिया यातर्फे एक 5 दिवसाचा एक सर्टिफिकेशन कोर्स आहे. तो केल्यानंतर जनरली ते आपल्याला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात आणि जे प्लेसमेंटसाठी आहे ते देखील हेल्प करतात. ओके. म्हणजे प्रायव्हेटमध्ये तुम्ही प्रयत्न करा. ओके. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्स. हॅव अ नाईस डे.